शिक्षा म्हणून भाजप सरकारने महाराष्ट्राच्या त्यांच्यावर कारवाई करत त्यांची सनद 3 महिने रद्द केली. पण ही सनद रद्द का केली त्याच्या मागचं कारण महाराष्ट्राला त्यांनी सांगितलं नाही. ते सनद रद्द करण्यामागचं कारण हे आहे की असीम सरोदे यांनी जो फालतू शब्द वापरला तो का वापरला तर या भगतसिंग कोश्यारीने छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरला. खूप घाणेरड्या भाषेत बोलले होते. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंबद्दल त्यांनी अपशब्द वापरले होते, घाणेरडे शब्द वापरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान करते त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्या माणसावर अख्ख्या महाराष्ट्रात पिंकायला पाहिजे, त्याला लात मारायला पाहिजे. पण तरी फक्त फालतू शब्द वापरला. या फालतू शब्द वापरल्यावर त्यांच्यावर जर अशी बंदी येत असेल तर आम्ही त्याला विरोधच करतो. कारण ही बंदी खरंच बेकायदेशीर आहे आणि एका चांगल्या माणसाला, देशावर प्रेम करणारा आरोपी असीम सरोदेवर जर अशी कारवाई होत असेल तर आपण सगळ्यांनी असीम सरोदेसोबत उभं राहिलं पाहिजे. त्यासाठीच आता मी भारत जोडो अभियान मार्फत त्यांना समर्थनार्थ, त्यांच्या सहकार्यासाठी, त्यांच्या समर्थनासाठी आम्ही सगळे बाहेर आलेलो आहोत. वेगवेगळ्या पक्षातील आहेत तिथे, एकाच पक्षातील नाही तर वेगवेगळ्या सगळ्या पक्षातील एक एक 2-2 लोक इथे उभे राहिले आणि आम्ही समर्थन त्यांना जाहीर करतो की आम्हीच नाही तर संपूर्ण देश तुमच्यासोबत आहोत. असीम सरोदेजी आम्ही तुमच्यासोबत आहोत. थँक्यू.